दीनार्ते। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। श्री संत आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पवित्र सानिध्यामध्ये भगवान पांडुरंगाच्या कृपेने आपला इंथवासी निवृत्ती बाबा वक्ते यांनी आयुष्यभर ज्या ठिकाणी वाङ्मय सेवा केली, वाङ्मय यज्ञ केला आणि हजारो विद्यार्थ्यांना वेदांताचे पाठ शिकवले आणि तेही पाठ वेदांतासारखा कठीण विषय असला तरी अत्यंत सोप्या पद्धतीनं, कितीही अडाणी कितीही निरक्षर व्यक्ती असो, बाया माणसं असो, शेतकरी असो, कुणालाही समजेल असा सोपा पद्धतीनं वेदांत बाबांनी सांगितला आणि हजारो विद्यार्थी त्यांनी घडवले। आणि त्यांच्या आयुष्याचा शेवटचा काळ, अगदी शेवटचं 1-1.5 वर्ष आम्हाला बाबांचं सानिध्य मिळालं आणि बाबांनी जे काही आम्हाला तेवढ्या काळामध्ये दिलं ते आम्ही आपल्यासमोर या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्रगट करण्यासाठी मुक्ताबाईंच्या कृपा आशीर्वादाने बसलेलो आहोत। भगवंताच्या कृपेने असा मनामध्ये संकल्प आला की 4 महिन्यामध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी आपली धावतं का असेना पण चिंतन व्हावं, अशी एक इच्छा मनामध्ये प्रगट झाली आणि त्या नियमाला अनुसरून आमचे हरिभक्तीपरायण गोपाळ काका वक्ते, श्री गुरु वक्ते बाबांचे चिरंजीव आहेत, त्यांनी आमचे ढाकणे महाराज साधूबाबा यांनी प्रेरणा दिली की कुण्यातरी मठात कोपऱ्यात घेण्यापेक्षा आपलं अधिष्ठान आहे म्हणले मुक्ताबाई, मुक्ताबाईच्या पायाजवळ आपण ही सेवा करू। म्हणून ही सेवा आज प्रारंभ झालेली आहे। वारकरी संप्रदायातले जेवढे काही थोर महात्मे आहेत, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज ज्यांच्या संस्थेमध्ये आम्ही 4 वर्ष अभ्यास केला, ते सद्गुरू जोग महाराज असतील, वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी, वैकुंठवासी मामासाहेब किंवा वारकरी संप्रदायातल्या सर्व फळ परंपरा, श्री गुरु वास्कर महाराज आदी करून जे काही फळ परंपरा असतील, या सर्व महात्म्यांनी वारकरी संप्रदायाचा जो प्रचार केला त्या प्रचाराचा पाया म्हणजे ही ज्ञानेश्वरी आहे। वारकरी संप्रदायाचा पाया ती ज्ञानेश्वरी आपल्याला थोडी जरी कळाली तरी आपला उद्धार होईल असं म्हणण्यापेक्षा नामदेव महाराज म्हणतात 9034 ओव्या आहेत ना, त्यातली एक ओवी जरी कळाली तरी आपलं कल्याण होईल। नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावे, किंवा सुखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनाथ जीव होती, असा हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे। आणि त्यानिमित्ताने आपल्याला भगवंताचं भगवद्गीतेतलं वर्म आपल्याला पाहायला मिळणार आहे, ते आपण पाहायला सुरुवात केलेली आहे। ज्ञानेश्वरीतली पहिली ओवी। आपण ज्ञानेश्वरीचं चिंतन करताना एकही बाहेरचा मुद्दा घ्यायला आपल्याला वेळ नाही, कारण रोज आपल्याला कमीत कमी 75 ओव्या झाल्या पाहिजे। आज सुरुवात असल्यामुळे थोड्याच घेऊ, पण रोज 75 ओव्या झाल्या तरच चातुर्मासात ज्ञानेश्वरी होते। पहिली ओवी आहे श्री गणेशाय नमः ओम नमोजी आद्या। या ओवीमध्ये प्रथमतः माऊलीने ओम हे आद्य अक्षर लिहिले। आद्य अक्षर म्हणजे जगामध्ये जेवढे शब्द आहेत ते सगळे शब्द ओंकारापासून निर्माण झाले। शब्द म्हणण्यापेक्षा सगळं जगच ओंकारापासून निर्माण झालं, सगळ्या जगाचं बीज हा ओंकार आहे, म्हणून त्या ओंकाराचा उच्चार माऊलीने प्रथमतः केलेला आहे। 17व्या अध्यायामध्ये ओमित्येकाक्षरम ब्रह्म या श्लोकावर लिहिताना माऊलीने असं लिहिलंय की ज्या व्यक्तीला संसारात खूप त्रास झालेला आहे, असह्य दुःख झाले संसाराचं, आणि त्याला आता देवाला भेटायचं आहे, असा जर कोणी असेल तर त्याने देवाला हाक मारावी या ओंकार नावाने। या ओंकाराने हाक मारली की देव लगेच ओ देतो। जसा एखादा मंत्री असतो त्याच्याकडे नंबर असतात, मोबाईल नंबर, पण एक असतो पर्सनल नंबर आणि एक असतो कुणालाही मागितला की नंबर द्यायचा, पण तो जो पर्सनल नंबर असतो तो कुणालाही देत नाही, अत्यंत जवळचा जो कोणी असेल त्यालाच देतो तो मंत्री। तसा हा ओंकार म्हणजे देवाचा पर्सनल नंबर आहे, याने हाक मारली की देव ओ देणारच। कष्टले संसार शिणे जे देवो येती गारहाणे, तया ओ दे नावे जेणे तो ओंकार उगा, असं माऊलींनी म्हटलंय। असा हा ओंकार आहे, जगाचं बीज आहे। त्या ओंकाराचा
उच्चाराने माऊलीने त्या परमात्म्याचा निर्देश केलेला आहे. आणखी तो परमात्मा कसा आहे? आद्य आहे. आद्य म्हणजे जगाच्या उत्पत्तीच्या पूर्वी तो आहे, म्हणून त्याला आद्य म्हटलंय. वेद प्रतिपाद्या हे संबोधन आहेत सगळे. वेदाने ज्याचं प्रतिपादन केलं असा, किंवा वेदाचं प्रतिपादन ज्याने केलं असा, दोन्ही अर्थ होतात वेद प्रतिपाद्या या शब्दाचे. बघा, माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीत वेदाचा उल्लेख केलाय. वेदावर किती श्रद्धा असेल साधू संतांची. माऊली म्हणतात, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. आम्ही आमच्या मनाने मार्ग काढणार नाही, नाहीतर दररोज नवीन संप्रदाय निघतात, ते चालत नाही. आमच्या संप्रदायाला वेदाचा अधिष्ठान आहे. आपल्याला थोडं बाहेरच्या भाषेत बोलायचं तर, सध्या वारकरी संप्रदायाच्या माऊलींच्या सोहळ्यामध्ये अनेक दिंड्या येतात नास्तिक लोकांच्या, आपली टिमकी मिरवण्यासाठी. नास्तिक आहेत ते, पण त्यांना हा समाज पाहिजे त्यांचं मत मांडण्यासाठी, आणि आपल्यात मिसळण्यासाठी ते त्यांच्या दिंड्या घेऊन येतात. पण पहिला प्रश्न आहे, ज्ञानोबारायांचा सोहळा आहे, ज्ञानोबाराय वेदाला शिरोधार्य मानतात. पहिल्या ओळीत वेदाचा उल्लेख केला आहे माऊलीने. तुम्हाला वेद मान्य असतील तर सोहळ्यात या, जाऊ द्या. माऊलींना वेद फार महत्त्वाचे वाटतात. वेद प्रतिपाद्या पहिल्याच ओळीत उल्लेख. आणि आणखी तो परमात्मा कसा आहे? स्वसंवेद्य आहे. स्वसंवेद्य म्हणजे तो परमात्मा इतर प्रमाणांनी न कळणारा असा अप्रमेय आहे. मग कसा कळतो? तो स्वतःचा विषय आहे, असा एक अर्थ. दुसरा एक अर्थ आहे सुअसंवेद्या. त्याचा जर संधी विग्रह केला तर चांगल्या प्रकारे स्वतःला विषय होण्यासाठी सुद्धा जो अवघड आहे, असा दोन अर्थ. आणि आत्मरूपा, तो परमात्मा प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशतो सहस्र रश्मी, असा तो परमात्मा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशा व्यापक ब्रह्मचैतन्याला आम्ही नमस्कार करतो. नमो म्हणजे नमस्कार करतो. आणि त्याचा जय जयकार असो, असं दोन वेळा जय जय म्हणून माऊली त्यांचा उल्लेख करतात. पुन्हा पुढची ओळी अशी आहे, देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. अशा प्रकारे वरच्या ओळीत ज्या ब्रह्मचैतन्याचं वर्णन केलं, त्याच ब्रह्मचैतन्य स्वरूप असलेला गणेश भगवंता, तू ब्रह्मस्वरूपच आहेस. आणि तुझं स्वरूप कसं आहे ते आता इथून पुढच्या जवळजवळ 19 ओव्यांमध्ये माऊलींनी गणपतीचं वर्णन केलंय. मग साधू संतांनी लिहिलं ज्ञानेश्वरीच्या बाबतीत लिहित असताना, एखादा श्रीमंत असेल, आता गणपतीचा उत्सव जवळ आला, मग श्रीमंत काय करतो? भारीची मूर्ती आणतो. जुन्या काळामध्ये प्रत्येक घरात गणपती बसवायचे, आताही बसवतात. श्रीमंत असेल तर सोन्याचा गणपती बसवतो. एखादा थोडा त्याच्यापेक्षा कमी श्रीमंत असेल तो चांदीचा करतो, कुणी पितळेचा करतो, कुणी तांब्याचा करतो. गरीब असेल तर मातीचा गणपती करतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमच्या घरीही धन आहे, पण ते सोनं नाणं चांदी ह्याच्यात नाही. आमच्या घरचं धन काय? आम्हा घरी धन शब्दांची चरत्नी. आमच्या घरी शब्दरूपी धन आहे. मग आम्ही सुद्धा गणपती करू, पण त्या सोन्याचा नाही, आम्ही शब्दाचा गणपती करू. माऊलीने वाङ्मय रूप गणपती केलाय बघा. हे सगळं खाली जे वर्णन आहे ना, हे वाङ्मय रूप गणेशाचं वर्णन. माऊली म्हणतात, देवा गणपती बाप्पा, तू सुद्धा ब्रह्मस्वरूपच आहेस. आणि तुझं स्वरूप कसं आहे? सकलार्थमती प्रकाशू. सकल म्हणजे सगळे, अर्थ म्हणजे जगातले विषय, मती म्हणजे बुद्धी, म्हणजे जगातल्या सगळे विषय आणि सगळ्यांच्या बुद्धीचा तू प्रकाशक आहेस. सगळ्यांना ज्ञानरूप शक्ती प्रदान करणारा गणपती बाप्पा आहे. म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी निवृत्तीनाथांचा दास आहे. मी आता भगवद्गीतेवर टीका करायला बसलो आहे, पण तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकलं तर हे होईल, नाहीतर मग ग्रंथ काय पूर्ण होऊ शकत नाही. कारण माऊलीने असं लिहिले, वक्तृत्वा अवधानाचा होय चारा. आपले गुरं असतात, गाई बैल, त्याला जर हिरवा चारा भेटला ना, एकदा मान खाली घातली की पोटभर वर काढ चरतच जातात. हिरवा चारा जसा जसा दिसेल असं वक्तृत्व जर असं पुढं पुढं जावं वाटत असेल तर ऐकणाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. जर ऐकणारे लक्ष देणारे असले ना, कीर्तनाची किंवा प्रवचनाची वेळ कशी संपली कळत नाही. म्हणून वक्तृत्वाला अवधानाचा चारा मिळाला पाहिजे. बर,
अवधारी जो अशी माऊली प्रार्थना करतात. आणि जी म्हणतात, जी हा शब्द विदर्भातला आहे, अजूनही जाणं जी करानं जी असं म्हणतात विदर्भात. म्हणजे माऊलींनी विदर्भाच्या भाषेत सुरुवात केली आहे ज्ञानेश्वरी. महाराष्ट्रामध्ये मराठीचे सगळीकडे, पण साताऱ्याची मराठी वेगळी, कोल्हापूरची मराठी वेगळी, अमरावती वेगळी, नागपूर वेगळी, आमची मराठवाड्याची वेगळी. आणि सगळ्यात गोड जर कोणाची असेल तर विदर्भाची. विदर्भाची माणसं गोड, विदर्भाची भाषा गोड, हे सांगायला हरकत नाही. विदर्भाचे लोक उदार खूप. रसवंती पहा ना तुम्ही, पाचपोर बाबा झालं, ढोक महाराज झाले, हे सगळे लोक मधुर बोलतात. सामान्य माणसं सुद्धा गोड बोलतात. अहो, पंढरपुरातले सगळे अन्नसत्र विदर्भातलेच आहेत, एक दोन सोडले तर. असो, तेव्हा माऊलींनी विदर्भाच्या भाषेला प्राधान्य दिलंय, जी म्हणलंय. किंवा माऊलींच्या भाषेला विदर्भाने जतन करून ठेवलं असं म्हणा, काही म्हणा, पण जी शब्द वापरला म्हणून सांगतो. लक्ष द्या, आपण अवधानपूर्वक हे श्रवण करा असं माऊली प्रार्थना करतात. हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश, जेथे वर्णवपू निर्दोष मिरवत असे. माऊली म्हणतात की शब्द ब्रह्म म्हणजे वेद, अशेष म्हणजे संपूर्ण. हा संपूर्ण वेद, संपूर्ण शब्द ब्रह्म, जे जगात काही जेवढे काही शब्द असतील ते शब्द ब्रह्म असं म्हणा, किंवा शब्द ब्रह्म म्हणजे वेद असाही अर्थ घेतात. हे सगळा वेद म्हणजे देवा तुझी सुंदर अशी मूर्ती आहे. सुवेश म्हणजे अत्यंत सुंदर. आणि वर्ण वपू म्हणजे तुझ्या शरीराचा जो वर्ण आहे, रंग आहे, तो अत्यंत शुद्ध आहे, त्यात कुठल्या प्रकारचा दोष नाही. निर्दोष वर्ण वपू मिरवत असे म्हणजे अत्यंत सुंदर तुझी कांती शोभत आहे. स्मृती तेची अवयव, याज्ञवल्क्य आदी ऋषींनी जे ग्रंथ केले, स्मृती केलेत, ते तुझे अवयव आहे. श्रुती आणि स्मृती दोन शब्द आहेत. श्रुती कशाला म्हणतात? वेदाला श्रुती म्हणतात. वेदाला श्रुती का म्हणतात तर त्याचं उत्तर वैकुंठवासी वक्तेबाबांनी इथं सांगितलं होतं. आपल्याला जगातल्या कुठल्याही ग्रंथाचा लेखक सांगता येतो. मी जर तुम्हाला विचारलं, श्यामची आई नावाचं पुस्तक आहे, त्याचं लेखक कोण माहीत असेल तुम्हाला? नाही? श्यामची आई नावाच्या पुस्तकाचे लेखक साने गुरुजी, त्यांनी स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं आहे त्याच्यात. बरं, आणखी काय? गीताई नावाचा ग्रंथ आहे, विनोबा भावेने लिहिला. अशा प्रत्येक ग्रंथाचा लेखक आपल्याला सांगता येतो. हां, बरं, आता तेच सांगा, वेद नावाचा ग्रंथ आहे, कुणी लिहिला? नाही सांगता. बरं, ज्ञानेश्वरी कुणी लिहिली हे तर सांगता येते की नाही? कुणी लिहिली? ज्ञानेश्वर महाराजांनी, असं लोक म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली आणि सच्चिदानंद बाबा दरे लेखक गाहला. आपला ज्ञानेश्वरीचा लेखक सांगता येईल, पण वेदाचं नाही सांगता येत ना. कुणालाही विचारा तुम्ही, वेद कुणी लिहिला, अवघड आहे सांगायचं. त्याचं उत्तर असं आहे, ऋषीमुनींनी वेद लिहून घेतला, बरोबर आहे, पण ते ऋषीमुनी म्हणतात आम्ही वेदाचे करते नाही, आम्हाला हे मंत्र असे दिसायचे. हे नाव समोर दिसते की नाही, मुक्ताबाई संस्थान क्षेत्र मुक्ताई नगर, असे मंत्र त्यांना दिसायचे समोर, आणि ते दिसणारे मंत्र त्यांनी लिहून घेतले. म्हणून ते म्हणतात आम्ही फक्त वेदाचे द्रष्टे आहोत, म्हणजे वेदाला पाहणारे आहोत, लेखक नाही, करते नाही आम्ही वेदाचे. मग ते मंत्र आम्हाला दिसायचे आणि कानानं ऐकू यायचा त्यांचा उच्चार, तो आम्ही लिहून घेतला. ते कानानं ऐकले गेले म्हणून त्यांना श्रुती म्हटलं गेलं. वेदाला श्रुती म्हणजे कान, श्रुत म्हणजे ऐकणे. विण्याला सुद्धा श्रुती म्हणतात. लावणी मृदंग श्रुती टाळगो, श्रुती का म्हणतात? विणा असा कानाला लावून ऐकला जातो है ना, म्हणून त्याला श्रुती म्हणतात. आणि स्मृती दुसरा शब्द आहे. वेदाला अनुसरून ऋषीमुनींनी जे काही ग्रंथ लिहिले त्यांना स्मृती म्हणतात. इथं ओवीमध्ये स्मृती शब्द आहे. स्मृती म्हणजे बुद्धीतून आलेले ऋषीमुनींच्या, त्यांना स्मृती म्हणायचं. तर त्या स्मृती याज्ञवल्क्य असो, मनुस्मृती असो, या ऋषीमुनींनी जे स्मृती ग्रंथ लिहिले त्या स्मृती म्हणजे तुमचे अवयव आहेत. देखा अंगिक भाव, पहा गणपती बाप्पांच्या ठिकाणी असलेले शरीराची ठेवण, त्यांचे शरीराचे भाव पहा. तेथे लावण्याची ठेव अर्थ शोभा. तर त्या शरीराच्या ठिकाणी असलेली लावण्य म्हणजे काय तर अर्थ शोभा, हेच त्यांच्या ठिकाणचं लावण्य.
वेदामध्ये स्मृतीमध्ये मंत्र असतात आणि त्या मंत्राच्या ठिकाणी काहीतरी शक्ती असते. आम्हाला वैकुंठवासी बाबूराव महाराज वाघ यांनी सांगितलं होतं की मंत्रामध्ये शक्ती असते, पण सुशिक्षित लोकांना समजत नाही. आपण म्हणतो ना, विंचू उतरवण्याचा मंत्र, साप उतरवण्याचा वगैरे मंत्र असतात, खूप मोठे मोठे देवाला प्राप्त करण्याचे मंत्र आहेत, रिद्धिसिद्धी प्राप्त करण्याचे मंत्र आहेत. पण आधुनिक लोकांना वाटतं मंत्रात शक्तीच नाही. मग आम्हाला उदाहरण सांगितलं होतं वाघ महाराजांनी. समजा एखादा फार मोठा पैलवान हिंद केसरी रस्त्याने चालला आणि मागून एखाद्या साध्या माणसाने "अय मूर्खा" असं म्हणून हाक मारली, तर तो पैलवान काय करतो, थांबतो, असा मागे वळून पाहतो, कुणी हाक मारली. आता एवढा मोठा पैलवान तो थांबला, एवढं मोठं त्याचं बलदंड शरीर, ते शरीर वळून त्याने असं मागं पाहिलं, हे कुणी करायला लावलं त्याला? कुणी असं धरलं का त्याला असं वळवण्यासाठी? नाही, तो मागून जो शब्द आला मूर्ख हा शब्द, त्या शब्दाच्या शक्तीने त्याला थांबवलं, त्या शब्दाच्या शक्तीने त्याला मागे वळायला लावलं. याचा अर्थ त्या 2 अक्षरी शब्दामध्ये काहीतरी शक्ती आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. मंत्रामध्ये तरी काय असतं? शब्दच असतात, म्हणून मंत्रामध्ये शक्ती असते असं शास्त्राने मान्य केलेलं आहे. तर अशा प्रकारचे जे वेदामध्ये स्मृतीमध्ये मंत्र आहेत, त्या मंत्राच्या ठिकाणी जो अर्थ आहे तो अर्थ म्हणजेच गणपतीच्या अंगाचं लावण्य आहे, सौंदर्य आहे. 18 पुराणे, 18 पुराणं आहेत. तीच मणिभूषण गणपतीच्या अंगावरची सुंदर अशी मणिरत्न आहेत. ते 18 पुराणं म्हणजे कोणते आपण मोजण्याचा प्रयत्न करू काका. मी श्लोक म्हणतो, तुम्ही आठवून द्या. मद्वयम म्हणजे म पासून सुरू होणारी 2 पुराण आहेत. कोणते? मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण झाले 2. मद्वयम. भद्वयम म्हणजे भ पासून सुरू होणारे 2. सांगा, भागवत आणि भविष्योत्तर झाले. किती झाले? 4 मोजा. मद्वयम, भद्वयमचे बत्रयम, ब पासून सुरू होणारे 3 पुराण आहेत. ब्रह्मपुराण, ब्रह्मवैवर्तक पुराण आणि ब्रह्मांड पुराण. किती झाले? 7 झाले. बत्रयम. व चतुष्टयम, व पासून सुरू होणारे 4 पुराण आहेत. वायू, विष्णू, वराह आणि वैवस्वत पुराण. किती झाले? 7 आणि 4 11 झाले. बत्रयम व चतुष्टयम. नालिंपाग्नी म्हणजे ना म्हणजे नारद पुराण, हां. ली म्हणजे लिंग पुराण. किती झाले? नारद पुराण नाही धरलं तुम्ही, हां 13. नालिंग. प म्हणजे पद्मपुराण. किती झाले? 14. नालिंप. अग्नी, अग्निपुराण, नालिंपाग्नी पुराण. आणि कु म्हणजे कूर्म पुराण. किती झाले? 16. स्कम म्हणजे स्कंद पुराण. किती झाले? 17. आणि गारुडमेवच गरुड पुराण. 18 पुराण झाली ना. मग ही 18 पुराण म्हणजे काय? 18 पुराणे. तीची मणिभूषणे, ते गणपतीच्या अंगावरची रत्न आहेत. सुंदर सुंदर मणी रत्न असतात की नाही, शोभणारे हिरे, ते गणपतीच्या अंगावरची 18 पुराणे आहेत. बरं, कोणतं? नाही, शिवपुराण याच्यात येत नाही. आणखी लय पुराण आहेत ना. उपपुराण, हां बरोबर, उपपुराण. पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. मग आता एखादं सुंदर हिरा आपल्याला अंगठीत बसवायचा असेल तर अंगठीमध्ये तो खोलगट जागा पाहिजे, तरच तो हिरा बसतो. मग त्या खोलगट जागेला काय म्हणतात? खेवणे. त्या खोलगट जागेला कोंदण म्हणतात. कोंदण शुद्ध मराठीत. तो जो खड्डा असतो की नाही रत्न बसण्यासाठीचा, त्याला कोंदण म्हणतात. मग एखादं सुंदर रत्न बसवायचा असेल तर अंगठीला किंवा त्या अलंकाराला तो जागा पाहिजे, खड्डा. तर तो खड्डा म्हणजे खेवण. मग हे श्लोक रचना असते. कोणता अनुष्टुप छंद असेल, पुन्हा आणखी भुजंग प्रयात नावाचा छंद आहे. उदाहरणार्थ गीतेचे सगळे श्लोक अनुष्टुप छंदात जवळजवळ. म्हणजे आता आपण पहिला श्लोक म्हणतो, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हा वाचण्याचा एक छंद आहे आणि त्या छंदाला अनुष्टुप हे नाव आहे, बरं का. मग हा या श्लोकातला विषय बसण्याची ती खेवण आहे. उदाहरणार्थ
प्रमेय रूपी म्हणजे सिद्धांत रूपी रत्न आहे आणि ते रत्न बसण्याचं कोंदण म्हणजे श्लोक रचना. उदाहरणार्थ आणखी एक आपले मनाचे श्लोक आहेत. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावी करावे. हा एक छंद आहे आणि याचं नाव आहे भुजंग प्रयात. म्हणजे भुजंग तो साप जसा चालतो ना तसा हा छंद आहे म्हणून याला भुजंग. मना सज्जना भक्तिपंथेची जावे आहे ना, म्हणून याला भुजंग प्रयात म्हणतात. मग हे श्लोक रचनेचे जे छंद आहेत ना, हे छंद म्हणजे सिद्धांत बसण्याची कोंदण आहेत असं माऊलींनी म्हटले. बघा, पदपद्धती म्हणजे हे श्लोक आणि खेवणे कशाची? प्रमेय रत्नांची. प्रमेय म्हणजे सिद्धांत रूपी रत्न बसण्याची ती कोंदण आहेत. पदबंध नागर ते चिरंगाथुले अंबर, जेथ साहित्यवाणे सपूर उजाळाचे. नागर, नागर म्हणजे उत्तम आणि पदबंध म्हणजे पदलालित्य. सुंदर अशी शब्दरचना, तेच काय गणपतीच्या अंगावरचं सुंदर वस्त्र आहे. शुद्ध शब्दरचना, उत्तम शब्दरचना म्हणजे गणपतीच्या अंगावरचं सुंदर वस्त्र आहे असं माऊलींनी म्हटले. अंबर म्हणजे वस्त्र, रंगाथले म्हणजे रंगविलेले. जेथ साहित्य वाणे सपूर उजाळाचे. मग सुंदर वस्त्र म्हटलं की त्यात चमके दोरे असतात, असे नखीला म्हणा किंवा मध्ये सुंदर असे चमकदार तंतू असतात. तर ते काय आहेत? तर साहित्य, वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आहे ना, तेच गणपतीच्या त्या अंगावरच्या वस्त्रातलं सुंदर असे बारीक तंतू आहेत. आणि ते तंतू कसे आहेत? उजाळाचे म्हणजे चमकदार आहेत. वाणे म्हणजे प्रकार, वाणगी दाखल वेगवेगळ्या प्रकारचे, मासलेदार असं वर्णन केलंय. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका, त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. आता गणपती बाप्पा म्हटलं की गणपती बाप्पाच्या वडिलांना नृत्य आवडतं. गणपती बाप्पाचे वडील म्हणजे महादेव आणि त्यांचं आवडतं नृत्य कोणतं? तांडव नृत्य त्यांचं आवडतं. मग आता बापाला आवडतं म्हणजे लेकाला थोडं नृत्य आलंच पाहिजे, येतच असणार. मग नृत्य म्हटलं की त्यात पायात घुंगरं आलीच. मग गणपती बाप्पाच्या पायात घुंगरं आहेत बारीक बारीक, आणि ती घुंगरं म्हणजे काय? काव्य नाटकं आहेत ना, जे जगामध्ये नाटकं काव्य जे चालतात ती नाटकं म्हणजे गणपती बाप्पाच्या पायातले बारीक बारीक घुंगरं आहेत. महाराज, आता मोबाईल निघाले, टी व्ही निघाली, लोकांचा टाईमपास होतोय त्याच्यावर. जुन्या काळात काय होतं? नाटकं गावागावामध्ये असायची, श्रावण महिन्यात पोथी असायची आणि ह्यावरच सगळे लोक त्या आनंदात राहायचे. नाटकामधून सुद्धा जगाला काहीतरी शिकवता येतं. जुन्या काळात असे चित्रपट होऊन गेले. वक्तेबाबा म्हणायचे, पिंजरा चित्रपटात वेदांत आहे म्हणलं सगळा. म्हणजे ते नाटक आहे आणि त्या नाटकाने आपल्याला रामायण कळतं. त्या आता रामायण म्हणजे गेल्या 25 वर्षापूर्वी जे टी व्हीला आलं होतं रामायण, अहो लोक टी व्हीची पूजा करत होते ते रामायण पाहण्यासाठी. आता ते सगळं नाटक आहे ना, त्यातला राम खरा आहे का, सीता खरी आहे का? पण तरीसुद्धा त्या लोकांनी जगाला रामायण शिकवलं. कशाच्याद्वारे? नाटकाच्याद्वारे शिकवलं. म्हणजे नाटकाचे सुद्धा जगावर उपकार आहेत. आणि ही नाटकं म्हणजे काय? तर या गणपतीच्या पायातली बारीक बारीक घुंगरं आहेत. काव्य, नाटकं, कविता. जुन्या काळात ह्यांच्या तुमच्या काळात कविता होती. शर आला तो धावून आला काळ, विघळला श्रावण बाळ, त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नमुनी, आसवे आणुनी नयनी, तो वधला हा अंत तुझ्या नाशाला, मी पापी कारण बाळा. तो दशरथ राजा आणि श्रावण यांचा संवाद या कवितेत आलाय. किंवा वक्ते बाबा म्हणले, आम्हाला खामगावला दुसरीला एक कविता होती म्हणले, त्यांची कविता त्यांनी सांगितली. कविता अशी होती की, हे रम्य नील नभर चिले, तेजाने सारे भरले कुणी बरे. म्हणजे काय? हे सुंदर आकाश, त्यामधले तारे, एवढं सुंदर जग, हे कुणी रचलं बरं? दुसरीतली कविता, कुणी केलं हे सगळं? मग दुसरं कडवं होतं,
हे करी सर्व तो हरी कुशल बहुपरी जयाची माया रक्षिते जगाला साऱ्या नमुतया. हे कोण करते? तो हरी करतोय. त्याची ही शक्तिशाली असलेली माया हे सगळं जग करते. अशा हरीला आणि त्या मायेला आम्ही वंदन करतो. हे दुसरीच शिकवलं जायचं. आता काय शिकवतात दुसरी? जॉनी जॉनी यस पप्पा, साखर खायची खाल्ली नाही असं म्हणायचं झालं. तर कवितेच्या माध्यमातून सुद्धा नीतिशास्त्र वेदांत शास्त्र लोकांमध्ये म्हणजे त्यांच्या मनामध्ये रुजवलं जायचं किंवा रुजवलं जातं. म्हणून ही कविता आणि नाटकं ही गणपतीच्या पायातली बारीक बारीक घुंगरं आहेत. क्षुद्र म्हणजे बारीक घंटिका, आणि त्या घंटिका म्हटलं की त्याच्यातून आवाज येतो बारीक बारीक, मग सुंदर आवाज येतो. तो आवाज म्हणजे काय? तर ह्या काव्य नाटकातला अर्थ, या काव्य नाटकाचे विषय म्हणजे त्या घंटिकातला आवाज आहे. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. म्हणजे ह्या प्रमेय जे सिद्धांत आहेत वेदांताचे म्हणा किंवा या वैदिक साहित्याचे जे सिद्धांत आहेत, त्या साहित्याच्या सिद्धांताकडे जर आपण बारीक बुद्धिमानतेनं जर पाहिलं, विचार करून पाहिलं, तर आपल्याला त्यामध्ये कौशल्य दिसेल. ग्रंथकर्त्याच्या बुद्धीचं कौशल्य दिसेल. ज्ञानेश्वरी सुद्धा वर वाचली तरी मोक्ष मिळेल, पण तुकाराम महाराज म्हणतात जर विचार करून तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानेश्वर महाराजांच्या बुद्धीची खोली आपल्याला लक्षात येईल. किंवा तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे, तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली म्हणून ठेवली पायी डोई. ज्ञानेश्वर महाराज किती बुद्धिमान होते हे आम्ही ज्ञानेश्वरी वाचता वाचता विचार करायला लागलो तर तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला कळत नाही ते किती बुद्धिमान होते, सांगताच येत नाही. एवढं ज्ञानेश्वर महाराजांचं कौशल्य आपल्याला लक्षात येतं. पण विचार करून ज्ञानेश्वरी वाचली तर दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. त्या ज्ञानेश्वरीमध्ये किंवा त्या वैदिक वाङ्मयामध्ये आपल्याला सुंदर सुंदर अशी पदरचना पाहायला भेटेल. आणि ती पदरचना म्हणजेच रत्न आहेत. वेगवेगळ्या प्रकारची रत्न आपल्याला पाहायला मिळते. समुद्रामध्ये बुडी मारली तर खालची रत्न पाहायला मिळते. तसं या ग्रंथांमध्ये बुडून जावं. आमचे गुरुजी म्हणतात आळंदीचे श्री गुरु पाटील काका, ते म्हटले ह्या ज्ञानेश्वरीच्या चिंतनामध्ये रमावं, ज्ञानेश्वरीसाठी मरावं आणि मग अमर व्हावं. रमावं, मरावं आणि अमर व्हावं. ह्याच्यासाठी मेलं तर अमरच होणार ना. असो, तेव्हा रत्ने भली आपल्याला सुंदर रत्न पाहायला मिळतील. ते व्यासादिकांच्या मती. फक्त 5 मिनिटं पाहू, जेवढं होईल तेवढं. टाईम म्हणजे काय? 5 मिनिटं आज. तेथ व्यासादिकांची या मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका. व्यासादिकांच्या बुद्धी आहेत त्या गणपती बाप्पाच्या कमरेला बांधलेला कंबरपट्टा आहे असं म्हटलंय. ते 12 बंदी घातली ना, 12 बंदीला कमरेला बांधलं तरच 12 बंदी शोभते, नाही तर ते शोभून नाही दिसत. गणपती बाप्पाच्या कमरेला जो कंबरपट्टा आहे ते व्यासादिकांच्या मती आहेत. व्यासादिक म्हणजे मग व्यासांच्या काळातले सगळे किंवा व्यासांसारखे बुद्धिमान असलेले सगळे ऋषीमुनी. व्यास कसे आहेत? नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्ला रविंदायत पत्र नेत्र तेन त्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. अशी विशाल बुद्धी असलेले व्यास. तर त्या व्यासादिकांच्या बुद्धी. व्यासादिक या शब्दाने काय घ्यायचं? प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दाल्व्याल रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमां परम भागवतान स्मरामी. हे सगळे महात्मे. त्यांच्या बुद्धी म्हणजे गणपती बाप्पाच्या कमरेला बांधलेला शेला आहे. मेखळा मिरवती. मिरवती म्हणजे शोभतात. चोखाळपणे झळकती पल्लव सडका. आणि कमरेला उपरणं बांधलं की खाली असं थोडं मोकळं सोडतात. तर ते मोकळ्या सोडलेल्या उपरण्याच्या त्या ज्या काठा आहेत तर ते काय? चोखाळपणे म्हणजे शुद्धपणाने झळकतात म्हणजे चमकतात. पल्लव सरका त्यांचे ते काठ शोभून दिसतात. नखी शोभून दिसते त्याची.
देखा षडदर्शने म्हणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती. म्हटले 6 प्रकारची दर्शनं आहेत. पातंजल, सांख्य, वैशेषिक, न्याय, मीमांसा आणि वेदांत ही 6 दर्शनं म्हणजे 6 शास्त्र. ही काय आहेत? भुजांची आकृती, 6 हात आहेत गणपतीला, तर ते 6 हात आहेत. आणि म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती. शास्त्रांची भांडणं आहेत. एक भांडण सांगतो फक्त वक्ते बाबांनी सांगितलेलं, बाकी शास्त्रांचं जाऊ द्या. सांख्य आणि वेदांत हे शेवटचं भांडण दोघायचं. या दोघातलं जो जिंकला तो जिंकला. मग सांख्याने खालच्या सगळ्यांना हरवलं. कोणाला हे आता जे आपण नावं पाहिली की नाही, या सगळ्यांना म्हणजे पातंजल, वैशेषिक, न्याय, मीमांसा या सगळ्यांना सांख्याने हरवलं. राहिलं आता कोण राहिला? सांख्य आणि वेदांती. सांख्याचं मत काय आहे? ते म्हणतात प्रकृती आणि पुरुष दोघांचं भेदाने ज्ञान झालं की झालं मोक्ष. म्हणजे प्रकृती जड, पुरुष चेतन, आणि या दोघांपासून हे जग झालं. म्हणून जगामध्ये चेतन काही पदार्थ आहेत आणि काही जड आहे. हे खांब कसा आहे? हा जड आहे. आणि आपण कसे आहे? चेतन आहेत. गाई, ढोरं, वासरं चेतन, दगडं निर्जीव. म्हणजे काही चेतन आणि काही जड. म्हणून ह्यांचं कारणसुद्धा जड चेतन पाहिजे, असं सांख्यांचं मत आहे. वेदांती म्हणतात तसं काय नाही, आमचं फक्त ब्रह्म कारण मानतो आम्ही, बस, ते जड बीड काय नाही. मग ते सांख्य म्हटले असं होऊ शकत नाही. तुम्ही जर चेतन कारण मानत असाल तर सगळे जिवंतच पदार्थ झाले पाहिजे, चेतनच, जड नाही झाला पाहिजे त्याच्यापासून जा, असं सांख्यांनी त्यांचं मत मांडलं. वेदांत्यांनी त्यांच्या शंकेचं उत्तर दिलं. वेदांती म्हणले असं काही नसते, चेतनापासून चेतनच झालं पाहिजे असं काही नियम नाही होते. मग त्यांनी उदाहरण दिलं, जरा ग्राम्य भाषेत आहे, ऐकान सोडून द्या. वक्तेबाबांनी उदाहरण सांगितलं होतं. म्हणले आमचे गुरुजी रंगनाथ महाराज सांगायचे, म्हैस आहे, चेतन आहे की जड आहे? म्हैस चेतन आहे ना, चालते फिरते. मग म्हशीनं शेण टाकलं, आता ते शेण जड आहे की चेतन आहे? जड आहे. म्हणजे चेतन म्हशीपासून जड शेण झालं. आणि त्या जड शेणात किडे होतात, ते कसे आहेत? म्हणजे चेतनापासून जड आणि जडापासून चेतन झालं ना. आता कुठे गेला तुमचा नियम? झालं. म्हणजे हे सांख्यांचं मत खोडून टाकलं वेदांतांनी. सांगण्याचं तात्पर्य काय? हे शास्त्रांची भांडणं आहेत, तेच लिहिले माऊलीने. बघा, ते विसंवादे, त्यांच्यातला वाद कधी संपत नाही. न्यायशास्त्र म्हणते आमचंच खरं आणि सांख्य म्हणतात आमचंच खरं. पण हे कितीही जरी असले तरी असं आहे, तावत गर्जंती शास्त्राने जम्बुका विपिने यथा. म्हणजे कोल्हे ओरडतात, रात्री मोठ्या मोठ्याने ओरडतात. 2 कोस ओरडला तर गावात आवाज येते कोल्ह्याचा, एवढ्या मोठ्याने ओरडतात. पण मग ते कुठपर्यंत? सिंह येत नाही तोपर्यंत. सिंह आला की शेपूट खाली घालून पळतात सगळे. तसंही म्हणले हे शास्त्र वाद करतात, पण कुठपर्यंत? वेदांत शास्त्र येत नाही तोपर्यंत. तावत गर्जंती शास्त्राने जम्बुका म्हणजे कोल्हे, जम्बुका विपिने यथा, विपिने म्हणजे वनामध्ये. न गर्जंती महाशक्तीर यावत वेदांत केसरी. एकदा वेदांतांनी ढरकाळी फोडली की सगळे पळून जातात. असे हे शास्त्र आहेत, त्यांचं एकमेकाशी जमत नाही. ते 6 शास्त्र म्हणजे गणपतीचे हात. म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती. 10 ओव्या झाल्या. राहिल्या पुढच्या ओव्या आपण उद्या 8 वाजता. आणि उद्या बरोबर आता मला वाटते 75च राहिल्या आपल्या. 85 ओव्या आहेत, 84 85 श्लोकाच्या आधी तेवढ्याच आहेत. श्लोकाच्या आधी म्हणजे बरोबर आपण श्लोकापर्यंत उद्या पोहोचू शकतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम